Good morning. You are watching Travel with Vindesh. गुड मॉर्निंग, वेलकम फ्रॉम पुनाखा ड्रॅगन नेस्ट हॉटेल. आणि बघा सकाळी सकाळी आमची मंडळी एक्सरसाइज करते आणि आता चाललेत ते जॉगिंगसाठी एवढ्या हाय अल्टिट्यूड एरियामध्ये. आणि त्यांना प्रोत्साहन देत आहेत विनायक सर, फिटनेस आयकॉन. हे बघा, आणि आम्ही पण रेडी होतोय मस्तपैकी आमचा सकाळचा फ्रेश घेऊन मस्तपैकी. हे बघा, आणि इथे लोकेशन बघा, समोरच मस्त नदी पूर्ण इथून पार, आणि रिव्हर फ्रंट जॉगिंग करणार आहेत हे लोक. घूमना है तो फिटनेस जरूरी है. अलग अलग लोकेशन पे, अलग अलग क्लाइमेट पे, अलग अलग कंट्री पे आपको जाना है और उसके साथ अभी एडजस्ट कर रहे हैं तो आपका बॉडी सपोर्ट करना चाहिए. फिट रहो और घूमो. थैंक यू सो मच. येस, हरीश सर पण आता चाललेले आहेत. येस, मी सकाळीच वॉक करून आलो, हे लोक जॉगिंगला चाललेत. मी 5:30लाच जाऊन आलो, वॉक करून आलो थोडं इकडे वरती. खूप मस्त आहे लोकेशन. आता मी आपला फ्रेश संपवतो आणि आंघोळ करून रेडी राहतो, म्हणजे हे लोक आल्यानंतर त्यांची ते तयारी करतील आणि आपण 7:30ला आपल्याला निघायचं इथून. काल आपण 7 वाजता निघालेलो, आज एवढं काही घाई नाही आहे. ॲक्च्युली आजचा टायमिंग आमचा 9चा होता, पण आम्हीच आमचे जे गाईड आहेत त्यांना सांगितलं की लवकर चालू करूया, सो आपल्याला फोटो वगैरे आणि करायला वेळ मिळेल, फोटो काढायला वगैरे. कारण की नाहीतर मग नुसती राईड होते. पहिले 2 दिवस फक्त राईडच होत होती, फोटो होत नव्हते. सो चला आता मी पण रेडी होतो फटाफट आणि मग तुम्हाला भेटतो. देख सकते हो पसीना आया हुआ है और हम लोगों ने लगभग 4 किलोमीटर रनिंग और उसके बाद 2 किलोमीटर जॉगिंग करके आए हैं और मजा आ गया. मॉर्निंग की शुरुआत अच्छी होगी. आप भी एक्सरसाइज करो, फिट रहो और मजा लो लाइफ का. थैंक यू सो मच. तो चला नाश्ता करूया. मस्तपैकी फ्रेश झालो आहे आणि इथला व्ह्यू दाखवतो तुम्हाला. व्ह्यू बघा, हे बघा व्ह्यू बघा, मस्त नदी. Good morning. You are watching Travel with Vindesh. और we are जाऊया आता. नाश्ता झालेला आहे, आता आपली पूर्ण बॅग रेडी आहे. आता आपण जाणार आहोत गाडीकडे. त्याच्या आधी आपण मंडळी इथे ब्रेकफास्ट करते, त्यांना सांगूया चला दे रेडी फास्ट. सो चला मंडळी, आता आपली ट्रिप स्टार्ट होते. गुड मॉर्निंग वन्स अगेन. हिचा हेच प्रॉब्लेम आहे. अच्छा मायला मोर्या, मंगल मूर्ती मोर्या. सो चला बोला एकविरा माते की जय. येस, आणि आता आजचा ट्रिप ए आहे 221.4. तर चला आता निघूया. बघूया आज किती कवर करायचं आहे आपल्याला. आज आपल्याला किलोमीटर तर जास्त नाही आहेत, बिकॉज आपल्याला थिम्पूलाच जायचं आहे. पुनाखा डेजॉंग म्हणजे पुनाखा फोर्ट या ठिकाणी, आणि एक सस्पेन्शन ब्रिज आहे ते पण आपण कवर करणार आहोत. थँक्यू. हे आपल्या हॉटेलचे स्टाफ होते, काल खूप हेल्प केली त्यांनी वायफाय कनेक्शनसाठी, प्लस गरम पाणी आणि जेवणाच्या वेळेस पण त्यांनी आमच्यासाठी खास भुतनीच डिश आम्हाला सर्व केली. त्यांनी बनवून घेतली खास किचनमधून आणि आम्हाला दिली, त्याबद्दल थँक्यू सो मच. आणि आपले फोटोग्राफर येस
आपले गाईड कुंजुंग हे फोटोग्राफी करत होते. थँक्यू. भूतनीच गाव बघायला मिळत आहेत आणि या साईडला ही नदी आहे. आता थोडंसं पाणी निवळल्यासारखं वाटतं आहे कारण की पुढे रिव्हर राफ्टिंग आणि ते रेती वगैरे काढायचं पण काम चालू होतं. तर त्याच्यामुळे ते पाणी एकदम गढूळ वाटत होतं. पण इकडे थोडं निवळत चाललं आहे पाणी. मला वाटतं पुढे जाऊ तसं मग अजून क्लिअर मिळेल याच ठिकाणी. बाकी इतर ठिकाणचं एकदम क्लिअरच मिळतं आहे पाणी. आणि काही ठिकाणी तर आम्ही टेस्ट पण केलं, एकदम सुपर, पियायला एकदम छान आहे. त्या झाडांच्या मधून तुम्हाला दिसत असेल तर बघा, ते बघा तिकडे आपल्याला जायचं आहे. तिकडेच आहे तो फोर्ट. त्या फोर्टचं महत्त्व म्हणजे तो फोर्ट तिबेटपासून बचाव करण्यासाठी, तिबेटपासून होणारे हल्लेचा बचाव करण्यासाठी आणि त्याच्यानंतर भूतानचे जेवढेही राजा होऊन गेलेत, म्हणजे आता पाचवे किंग आहेत तिथे. सो सगळ्यांचा राज्याभिषेक त्याच ठिकाणी झालेला आहे, असं त्याला महत्त्व आहे. आणि अजून भरपूर काय माहिती तुम्हाला मी शेअर करतो. आणि आमचे गाईड जे आहेत कुंजुंग ते पण सांगतात, ते पण तुम्हाला मी ऐकवेन. तसेच एक पुढे एक सस्पेन्शन ब्रिज पण आहे, तो पण आपण क्रॉस करणार आहोत, बट बाय वॉक, कारण की गाडी त्याच्यावर अलाउड नाही आहे. आणि भूतानमधील तो सर्वात लॉंगेस्ट सस्पेन्शन ब्रिज आहे. तसे तर खूप आहेत भूतानमध्ये सस्पेन्शन ब्रिज. तर चला, सोबत राहा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा. आमच्या चॅनलचं नाव आहे ट्रॅव्हल विथ विंदेश आणि तुम्ही बघत आहात आमचं पूर्ण रायडर ग्रुपसोबत. येस, आणि बघा लहान मुलांसाठी कसा मस्त पार्क बनवला आहे. आणि ते बघा फोटोमध्ये तुम्हाला दिसत असतील किंग आहेत आणि मोठे किंग आहेत यांच्या आधीचे. आणि त्याच्यानंतर त्यांचे गुरुजी जे आहेत त्यांनाही इथे खूप महत्त्व आहे. राजगुरू आपण जसं बोलत होतो तसं. क्रॉसिंग आली आपल्याला आणि मस्त असं क्रॉसिंग करतो आहे आपण. आणि आता आपल्याला जायचं आहे टुवर्ड्स लेफ्ट. पण बघा जायचं कसं आहे, बघा जायचं आपल्याला इकडे, पण आपण असं हे करून पूर्ण मग तसं वरती चढणार. वा, मोस्ट आपण आता पोचलेलो आहोत आपल्या फर्स्ट स्टॉपजवळ, म्हणजेच पुनाखा डेजांग, किंवा आपण पुनाखा फोर्टसुद्धा बोलू शकतो त्यांना. हा म्हणजे राजाचा महल नाही आहे. इथले गाईड सांगतात का राजांचं जे घर आहे, इथले जे राजा आहेत किंग, त्यांचं महल आहे ते एकदम बेसिक घर आहे, म्हणजे साधी राहणीमान आहे त्यांचं. आणि इतर लोकांचं घर उलट त्यांच्या घरापेक्षा प्रशस्त आहे, भारी मोठं आहे, लक्झरी आहे. तर असंच राहणीमान असावं लागतं राजाचं. जसे आपले आदर्श, आपले सर्व असलेले छत्रपती शिवाजी महाराज हे सुद्धा जसे गड किल्ल्यांवर राहायचे, त्याचप्रमाणे इथले हे राजाही साधं राहणीमान पसंत करतात. तर त्याबद्दल छत्रपतींना मानाचा मुद्रा आणि इथल्या राजांनाही आपला सॅल्यूट. सो आता इथे आपला फोटो सेशन होणार आहे आणि चला. येस, डिंग 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 डिंग.
ओ माय गॉड, आय थॉट की इथे फोटो सेशन होणार आहे, पण नाही, जस्ट ते थांबले होते. पण ठीक आहे, आपण केलं, मस्त शॉर्ट्स घेतले 360मध्ये. ओ हो हो हो, काय मस्त बघा, काय दोन्ही बाजूला झाडी आणि एक नंबर वाटते सगळीकडे. आणि हे बघा पिंपळाचं झाड, हो हो हो, काय गर्द झाडी आहे बघा. एकदम थंडगार वाटायला लागलं. मगाशी गरम होत होतं, पण आता एकदम थंड थंड. येस बघा, आता आपण असतो तर इकडनं पण गेलो असतो, पण नाही, इकडनं जाऊन मग असं आपल्याला राऊंड मारून यायचे. हा येण्यासाठी आहे रोड, हा आपल्याला आतमध्ये जाण्यासाठी आहे बघा. आपण असतो तर इकडनं आलो असतो. सो इथे पार्किंग आहे. 1000 रुपीज की 500 रुपीज या फोर्टची एंट्री आहे. सो आता आपण तिकीट काढूया. तिकीट आपले जे कॅप्टन आहेत ते काढतील. स्कॅनर भेटतो तिकीट घेतल्यानंतर. 500 रुपीज पर पर्सन आहे. आणि आमचे हे कॅप्टन आहेत, यांनी ते काम केलेलं आहे. थँक्यू सर. आणि हा व्ह्यू बघा तुम्ही, सुपर्ब. आणि हा पूर्ण लाकडी ब्रिज आहे, वुडन ब्रिज. या किल्ल्यामध्ये ही प्रथा आहे. जो मधला जो स्टेअर आहे, हे तुम्ही बघू शकता. मधला जो स्टेअर आहे तो राजाचे जे स्पेशल पाहुणे असतील त्यांना फक्त एंट्री करण्यासाठी, आणि बाकीचे जे जो 2 आहेत ते ऑदर्ससाठी आहे. असं आहे. आणि बघा व्ह्यू, बघा विश पुरे करण्यासाठी हे असं अशी पेंटिंग केलेली आहे बघा. एकदम ओल्ड अशी पेंटिंग आहे. चला सो मित्रांनो, आता आपण उभे आहोत पुनाखा जोंग येथे, जो बांधला आहे 1637 मध्ये भूतानच्या एकीकरणासाठी पुंग नामयाल यांनी. आणि त्यांचं मेन उद्दिष्ट होतं भूतानचं एकीकरण करणं. आणि बघा किती भव्य आहे. अल्ट्रा वाईडमध्ये सुद्धा त्याचं पूर्ण येत नाही आहे. आणि खूप असा मोठा महल आहे. हे मेन टेम्पल आहे. इथे आतमध्ये जाऊन आले. आतमध्ये फोटोग्राफी अलाउड नाही आहे. खूप छान असा परिसर आहे. आतमध्ये एकदम शांत वाटतं. आम्ही ध्यान केला. सो चला. आणि बघा पूर्ण लाकडी आहे लादी. ते मधमाशीचे पोळे बघा, हनी हनी. येस. चला आता आपलं पुनाखा जोंग बघून झालेलं आहे. मस्त इकडे गार्डन पण आहे, फुलं फुल. आणि बाहेर आम्हाला गरम होत होतं, अक्षरशः घाम येत होता. आणि इथे एवढं थंडगार वाटते. आतमध्ये तर अजून तरी जसं काही नाही, AC आहे. ओके, एकदम मस्त. पुण्यामधून आपण निघतोय आणि खूप छान अशी अनुभूती मिळाली इकडे. एकदम शांत वातावरण. आणि आतील बुद्धांची जी मूर्ती होती ती एक नंबर, एकदम शांत अशी मूर्ती होती. आणि पूर्ण मूर्ती जी आहे ब्रॉन्झ आणि पासून बनवलेली आहे, ब्रॉन्झ आणि कॉपर. पण तिला सोन्याचा मुलामा दिलेली आहे. म्हणजे पूर्ण सोन्याची वाटत होती ती मूर्ती. आणि भव्य होती एकदम. तरी मला वाटतं कमीत कमी 30 फूट असेल. आणि अशी याच्यापेक्षा मोठी मूर्ती आपण थोंबूला बघणार आहोत आता. सो आता आधी आपण एक सस्पेन्शन ब्रिज कवर करणार आहोत आणि त्याच्यानंतर मग आपण जाणार आहोत थोंबूकडे. हे इथूनच जवळच आहे हे. इथून आता आपण जाणार आहोत ब्रिजवर. सस्पेन्शन ब्रिजकडे जाणार आहोत. गाडी इकडे पार्क केली आहे. इकडे एक छोटासा शॉप आहे, लोकल दीदी बसले आहेत. सो इकडनं तुम्ही कधी आले तर घ्यायचं आणि मग ब्रिजकडे जायचं. पाणी वगैरे सगळं आहे. चला,
एक 4-5 मिनटाचा वॉक आहे आणि मग आपण डायरेक्ट ब्रिजवर पोचू. हे बघा सस्पेन्शन ब्रिजवर. हो वाव. फोटोग्राफर संतोष जाधव सोबत आम्ही चाललो आहे सस्पेन्शन ब्रिजवर. भूतानमधील सर्वात लांबीचा असा. यस चलो अभी अपना अपना ले लो नहीं का. तर बघा आपण आहोत सस्पेन्शन ब्रिजवर आणि एक नंबर असा नजारा आहे आणि खूप छान असा आहे. आम्ही पूर्ण जाऊन आलो आणि आता फोटो काढतो आहे. सो बघा तुम्ही आता काही 360 व्ह्यू पण घेणार आहे आपण. त्याच्यासाठी आपल्याला आता हेल्मेट काढावा लागणार आहे. सो आणि इकडनं पूर्ण बघा तुम्ही पूर्ण पुण्यागा सिटी दिसते. हे बघा आणि तिकडे आपण होतो जॉंगमध्ये. हाँ हाँ और चल ना तू. तर बघा ठाण्याचे, दिव्याचे, दातिवलीचे, माळसाडीचे आपल्याला माणसं भेटलेली आहेत. टुरिस्ट आपल्या महाराष्ट्रातून आलेले आहेत. येस आणि सगळे TMC मध्ये कामाला आहेत. येस आणि टेंबी नाक्याला असतात. येस जय जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. वंदे संपूर्ण महाराष्ट्रातून ठाण्यातून टुरिस्ट आलेले आहेत भूतानला. अतिशय सुंदर ब्युटिफुल अमेझिंग कंट्री बघण्यासाठी आलेले आहेत आणि आम्ही इथे रायडर आहेत. आम्ही एक सस्पेन्शन ब्रिजला इथे आमची भेट झाली आणि महाराष्ट्रीयन व्यक्ती कसा एकमेकांना भेटले की त्यांना जवळीकता वाटते आणि त्याच्यामुळे ते आम्हाला भेटलेला. तुम्हाला भेटून आम्हाला आनंद झालेला आहे. फिरत राहा आणि फिट राहा, आरोग्यमय राहा हीच आमच्याकडनं शुभेच्छा. थँक्यू सो मच. जय हिंद जय महाराज. छत्रपती शिवाजी महाराज की. इकडं हां मी हां आम्ही आता उद्या इथे बाईकवर आहे. नंतर 2 दिवस सिलिगुडी. हां हां नाही सिलिगुडी आता गाडीने बस म्हणजे हे इनोवा असेल. तिथून मग 1.5 दिवस मग आम्ही फिरणार. आपला तिकडनं इनोवा. हां गाडीने 4 व्हीलर. नाही पॅकेजमध्ये. हां पण हे मोटरसायकल किती दिवस फिरले? आजचा 4था दिवस आहे. चला आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. ट्रॅव्हल विथ विंदेश. आपल्या चॅनलचं नाव आहे ट्रॅव्हल विथ विंदेश. विनोद देशेकर. फिटनेस वाले टीम फिट है तो घूमेंगे. कम ऑन लेट्स गो. पैसा आज है. थिम्पूकडे आणि थिम्पूला जाऊन आम्ही आर्चरी करणार आहोत. ऑलरेडी आमची आयटनरीमध्ये नव्हतं ते बट आम्ही ॲड करून घेतलेलं आहे. स्पेशल रिक्वेस्ट केली आमच्या कॅप्टनना आणि त्याने आमची सीट बुक केलेली आहे. बट आता मेन उद्दिष्ट आहे वेळेत पोहोचणं. वाजलेले आहेत 11:16. थोडंसं आपले गाववाले मिळाले, त्यांच्याशी बोललो. सगळे ठाणे महानगरपालिकेत कामाला आहेत. सो बरं वाटलं आपली मंडळी भेटली. नाही तर आत्तापर्यंत सगळे अमरावती, नागपूर, मुंबई वगैरे भेटत होते पण हे म्हणजे आपले अस्सल गाववाले भेटले. तर असे आपले गाववाले भेटायला जरा बरा वाटतो. जय आगरी, जय कोहली, एकविरा माते की जय. एवढं गरम आहे
तर मला राजस्थान राईडची आठवण यायला लागली. कुठे चंपूला होतो तेव्हा एवढं थंड, पारोला एवढं थंड, आणि आता हे पुनाखामध्ये एवढं गरम. एवढं नदी आणि सगळं अजून पण इथलं वातावरण एवढं गरम कसं काय माहिती. कारण मी जेव्हा हॉटेलमध्ये शिरलो तेव्हा रिसेप्शनला AC बघूनच तिथं होत्या, त्यांना विचारलं की इथं क्लायमेट गरम असतं का? ते बोलतात हो इथं क्लायमेट गरम असतं, पण ते थंडीमध्ये थंड असतं थोडा, पण क्लायमेट गरमच असतं. त्याच्यामुळे AC रूममध्ये पण AC होती, रेस्टॉरंटमध्ये पण AC होती. तर बाकी आम्ही इतर ठिकाणी कुठेही फॅन पण ना, 2 ठिकाणी तर फॅन पण नव्हते. पंपूला पण फॅन नव्हता, पारोलाही फॅन नव्हता. हलका हलका पाऊस सुरू झालेला आहे इकडे, थेंब थेंब. मला वाटतं आपल्या टँक बॅग आहे तिला कवर लावावं लागेल. ज्यात आपलं डॉक्युमेंट आहे, पासपोर्ट वगैरे सगळं आहे. सो बघूया आधी काय पावसाचं काय कसं चिन्ह आहे. अजून तर एवढं वाटत नाही की दिवसात असेल, पण जर वाटलं आहे तो आपल्याला, आणि आपल्याला पण कवर करावं लागेल. आपला रेनकोट आज आपण गाडीच्या बॅगेत ठेवलं आहे. म्हणजे एवढे दिवस घेऊन फिरवतो पडला नाही, आणि आता ठेवला आहे गाडीत तर आला. आपण आहोत रॉयल बॉटॅनिकल पार्कमध्ये, आणि एकदम घनदाट असं जंगल आहे, आणि त्यात रस्ता बघा किती छान आहे, आणि वळणाचे रस्ता हे बघा एकदम घाट असं, आणि हा एकदम डायरेक्ट यू टर्न. आता हा आपला सेकंड लास्ट दिवस आहे बाईक राईडचा. ते आपण जाणार शिलाँगला. शॉलिंग आहे ते, पण ते आपलं प्रोनाऊन्सिएशनमध्ये शिलाँग येतं, आणि शिलाँग आपल्या ओळखीचा परिसर आहे, आपल्या भारतातला आहे, त्याच्यामुळे आपण शिलाँग बोलतो, पण ते शॉलिंग आहे. मागच्यांनी पुढच्यांनी सगळ्यांनी मस्त सेफली ड्राईव्ह करत आहेत. गुड बॉयज. छोटासा पी ब्रेक घेतला होता, तर त्या पी ब्रेकमध्ये एक माझ्याकडनं मिस्टेक अशी झालेली आहे की घाईघाईत मी गाडीवर बसलो, पण जॅकेटची चेन लावायला विसरलो. आणि हे बघा लॅम्पेरी रिक्रिएशनल पार्क, जॅकेटची चेन लावायला विसरलेलो आहे. आता हे लोक थांबायला तयार नाही आहेत. बघूया आता पुढेतरी जरा यांना मागे टाकून मग थोडं थांबून चेन लावायला लागेल, कारण की कधीपासून तर थोडंसं वातावरण हॉट होतं, तर चालू होतं. पुढे मला दिसत आहेत वरती ढग दिसत आहेत, म्हणजे नक्कीच हॉट असं मला हाताला पण जाणवायला लागले. कारण की एक हातात मी मला बोललं की आता इथे आम्ही जेवायला आलेलो आहे मस्तपैकी, आणि चीज वगैरे इकडे सगळं भेटतं, चाय भेटतं. आला बोला. तर बघा मॅगी आम्ही खातोय आता मस्तपैकी गरम मस्तपैकी गरमागरम मॅगी. त्यांचा आर्चरी ग्राउंड प्रॅक्टिसचा नॅशनल गेम आहे हा भूतानचा, आणि जागा बघा काय भारी आहे. त्यांचा आर्चरी ग्राउंड, आणि हे त्यांचे टार्गेट्स, आणि व्ह्यू बघा. सो मंडळी, आता आपण आलेलो आहोत जगातील सर्वात मोठ्या सिटिंग बुद्धा स्टॅच्यूजवळ. तो आहे भूतानमध्ये. भूतानची राजधानी थिम्फू या सिटीमध्ये आहे, आणि तुम्ही बघू शकता 51 मीटर एवढी त्याची हाईट आहे, आणि हा जगातील सर्वात मोठा असा सिटिंग बुद्धा स्टॅच्यू आहे. सो तुम्ही बघू शकता किती भव्य दिव्य असा आहे तो. आणि आत्ताच इथे काहीतरी मोठी पूजा होती 15 दिवसांची. आम्ही
भाग्यशाली आहोत की ती पूजा आटपली आणि आम्ही आलो आणि आम्हाला प्रसाद पण खायला भेटला. हे बघा इकडे हे जे ऑरेंज घेऊन चालले आहेत, केळी घेऊन चालले सो. आणि बघा क्लिनिंगचं किती इकडे आहे. पूजा जशी संपली तशीच लगेच क्लिनिंग चालू केली आहे. हे बघा ही पूर्ण टीम आहे हाऊसकीपिंगची. लगेच क्लिनिंग वगैरे लगेच म्हणजे आत्ता आम्ही जेव्हा वरती गाड्या चढत होतो तेव्हा जेवढ्या ही जे पूजेवाले होते त्यांच्या गाड्या म्हणजे कमीत कमी 100 गाड्या आम्हाला पास झाल्या. ते लोक गेले. बस आणि इतर 4 व्हीलर मोस्टली तर बस होत्या. तर बघा आणि हे बघा हे सगळं प्रसाद असा लावून ठेवलेला देवाचा. आणि हे बघा मोठी पूजा होती. हे सगळं आता प्रसाद वाटायला घेतलेलं आहे. सगळेजण प्रसाद घेऊन चाललेत घरी घरच्यांसाठी. हे बघा बघा आता आम्ही इथे एकदम टॉपला आलोय आणि इकडनं सिटीचा व्ह्यू पण दिसतोय. तो बघा तिकडे सिटी व्ह्यू पूर्ण 360 व्ह्यू बघा. ही पूर्ण थिम्पू सिटी आहे आणि आम्ही अगदी जवळ आहे तथागत बुद्धांच्या पुतळ्याच्या. इकडे आतमध्ये आम्ही जिथे आहे त्याच्या खाली इथे मंदिर म्हणजे आतमध्ये एंट्री आहे. पण आज हे पूजा वगैरे असल्यामुळे ते बंद आहे आतमध्ये. हे बघा तर चला आता जाऊया. आजचा दिवसाचे साईट सीन संपलेले आहेत. आता हॉटेलला जाऊया मस्तपैकी फ्रेश होऊया आणि पुन्हा एकदा तथागत बुद्धांना नमस्कार करूया. आणि खूप सुबक अशी मूर्ती आहे. हे बघा आणि हे आमचे गाईड आहेत. स्टॅच्यूच्या समोरच इथे कॅफे आहे आणि कॅफेमध्ये बघा इंडियन फूड पण आहे. थाली आहे, इडली वडा कॉम्बो, डोसा, पेपर डोसा आणि बघा त्याची प्राईस लिहिलेली आहे. हे बघा आणि हे बघा पार्किंग मस्तपैकी. हे थिम्पू सिटीमध्ये मेन सिटीमध्ये आहे. आणि बघा आपल्या हॉटेलपासून एक 4 किलोमीटर आलो आहे पण तुम्ही बघू शकता इथे कसं मेन सिटीमध्ये आल्यानंतर कसं नजारा बदललेला आहे. मोठे बिल्डिंग्स आणि शॉप्स वगैरे बघा. आणि हे 2 ड्रायव्हर आणि एक गाईड आहेत. आमच्या हॉटेलमध्ये गेस्ट सोडायला आलेले. सो आम्ही टॅक्सीसाठी थांबलेलो तर त्यांनी स्वतःहून आम्हाला अप्रोच केलं की चला आम्ही तिकडेच चाललो आहे, सोडतो तुम्हाला. सो खूप चांगली लोक आहेत तिथली. आणि त्यांना विचारलं काय चार्जेस वगैरे द्यावे लागतील ते बोलले नाही काय आवश्यकता नाही. आता आम्ही आलो आहे थिम्पू सिटी येथील क्लॉक टॉवर या ठिकाणी. म्हणजे मेन मार्केट आहे हे बघू शकता तुम्ही. आणि भूतानची राजधानी आहे. इथे सोवेनियर शॉप आहेत, रेस्टॉरंट्स आहेत. इंडियन रेस्टॉरंट पण बघितले आम्ही मगाशी. बघा चालू आहे SD कार्ड स्पीड स्लो. हे आता आपण पुण्यामधनं थिम्पू मेन मार्केटमधून निघतोय. आणि तुम्ही बघू शकता मार्केटची एकदम जबरदस्त आहे मार्केट. आपण इथून एक बॅग खरेदी केली आणि मेन काम होतं आपलं मेमरी कार्ड घ्यायचं. तर फक्त 64 GB भेटला आपल्याला. 2-3 दुकानं शोधली, तोच घेतला. नंतर बघू बोला आपल्या इकडे गेल्यावर. मंडळी जेवायला बसली आहे. हे बघा हां आमची वेट पण नाही केली आणि यांनी जेवायला सुरुवात केलेली आहे. प्लम वाईन फ्री टेस्टिंग चालू आहे यांनी. तसे ते विकायला ठेवले त्यांनी. Wine is not good for health, no. Good for health, no? But this one is for local. सो मंडळी चला आता झोपायची तयारी झालेली आहे. इकडे दादा पाणी पित आहेत, गरम पाणी. विनायकचं पण गरम पाणी पिऊन झालेलं आहे. आपल्या इकडे फ्रेश चालू आहे आणि बेड लावले आहे मस्तपैकी. आता मस्तपैकी झोपूया. सकाळी आता आपल्या रायडिंगचा शेवटचा दिवस आहे उद्या. चला गुड नाईट.